विश्वास आणि लग्नाचं एक वचन, पण याच नात्याचा शेवट झाला एका थरारक हत्येमध्ये। हत्येआधी वारीला नेण्याचं आमिष दाखवलं आणि थेट हत्या करून मृतदेह कारच्या डिकीमध्ये लपवला गेला। त्यानंतर त्याच मृतदेहासोबत तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास सुद्धा केला। पण मुंबईमध्ये पोहोचण्याआधीच एका फोन कॉलमुळे आरोपीचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त झाला। कोल्हापुरात नेमकं काय घडलं, प्रेम प्रकरणामधून सरपंच बाईची हत्या कशी आणि कुणी केली, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार। कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या प्रियकरावर करण्यात आलाय। सुरेखा न्यारे या 50 वर्षांच्या होत्या। त्या शिरगावच्या माजी सरपंच सुद्धा होत्या। राजकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांना गावामध्ये चांगलाच मानपान होता। साधारण 1.5 वर्षांपूर्वी सुरेखा यांच्या पतीचं निधन झालं होतं। त्यानंतर त्या पूर्णपणे एकट्या पडलेल्या। हक्काचा माणूस गेल्यामुळे त्यांना साथीदाराची उणीव ही भासत होती। अशातच त्यांची आणि समोरच राहणाऱ्या प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील यांची ओळख वाढली। कालांतराने या ओळखीचं रूपांतर प्रेम संबंधांमध्ये बदललं। काही महिने दोघे सुद्धा अगदी प्रेमाने सोबत राहिले। मात्र याच नात्यामध्ये पुढे मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली। सुरेखा न्यारे या प्रकाशकडे वारंवार लग्नाची मागणी करत होत्या, पण प्रकाशला हे लग्न मान्यच नव्हतं। मग काय, याच कारणावरून प्रकाशने हत्येचा कट रचला, असं सध्या तरी पोलीस तपासामध्ये समोर आलंय। सुरेखा यांच्या लग्नासाठीच्या सततच्या तगाद्याला कंटाळून प्रकाशनं प्लॅन आखला। ठरल्याप्रमाणे रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रकाशनं सुरेखा यांना पंढरपूरच्या वारीला जाऊया असं सांगितलं। सुरेखा यांनी सुद्धा कुठलाच संशय न घेता प्रेमाखातर प्रकाशच्या इको कार मधून प्रवास करायला सुरुवात केली। मात्र पंढरपूरला जाण्याऐवजी प्रकाश त्यांना गावाबाहेरच्याच लिंडोरी परिसरामधील एका जनावरांच्या गोठ्यामध्ये घेऊन गेला। तिथंच त्याने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केला। हत्येनंतर आरोपीनं मृतदेह एका गोणीत भरून कारच्या डिकीत लपवला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तोच मृतदेह मुंबईमध्ये नेऊन समुद्रात फेकण्याचा या प्रकाशचा डाव होता। यासाठी त्याने मृतदेहासह 350 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास सुद्धा केला। सोमवारी सकाळी तो भिवंडीमधील कशेळी परिसरामध्ये पोहोचला। तिथं त्याने आपला भाचा संदेश मोरे याची भेट घेतली, त्याला फोन केला। यावेळी आरोपीनं स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितल्याची माहिती सुद्धा आहे। मात्र मामाचं हे कृत्य ऐकून संदेश मोरे हादरला। त्यानं कोणताही विलंब न करता थेट नारपोली पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण माहिती दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, आरोपीची कार अडवली, तपासणी केली। डिकीमध्ये सुरेखा न्यारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये पोलिसांना दिसला। त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक सुद्धा केली। या प्रकरणामध्ये सुरुवातीला भिवंडी पोलिसांनी 0 FIR दाखल केला, कारण गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडला होता। त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं। दरम्यान सुरेखा न्यारे या 2.5 वर्ष गावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या। त्यामुळे त्यांच्या हत्येची बातमी समोर येताच शिरगावसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। सध्या शाहूवाडी पोलीस या प्रकरणामधील सगळे पुरावे आणि आरोपीच्या हालचाली आणि गुन्ह्यामागील नेमकं कारण काय याचा सखोल तपास करतात। तपास पुढे सरकत असताना याच प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी सांगितलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।